घटस्फोटानंतर पत्नीला मिळणारी कायमस्वरूपीची पोटगी मुलं कमावतात म्हणून कमी होऊ शकते का? अलीकडेच राजस्थान हायकोर्टाने एक यावर महत्त्वाचा निर्णय दिला आहे. या प्रकरणात झालं होतं असं की पत्नीने पोटगी वाढवण्याची मागणी केली, तर पतीने असा दावा केला होता की मुलं मोठी आहेत, कमावतात, त्यामुळे माझी जबाबदारी कमी होते. पण कोर्टाने यामध्ये काय स्पष्ट केलं की पत्नीचा पोटगीचा हक्क जो आहे तिच्या मुलांवर अवलंबून नसतो. हा हक्क स्वतंत्र आहे आणि तो सेक्शन 25 हिंदू मॅरेज ॲक्ट अंतर्गत मिळतो. कोर्टाने पुढे अजून महत्त्वाचं निरीक्षण असं नोंदवलं त्याच्यामध्ये की पोटगी म्हणजे फक्त जगण्यासाठी पैसे नाहीत, तर सन्मानाने जगण्यासाठी आर्थिक सुरक्षा आहे. कोर्टाने कोणते मुद्दे विचारात घेतले असतील याच्यामध्ये, तर ते असे आहेत की पतीची कमाई आणि आर्थिक स्थिती, लग्नात आलेला लाईफस्टाईल, पत्नीची सध्याची आर्थिक परिस्थिती, भविष्यातील गरजा आणि घराची गरज. कोर्टाने आणखीन एक महत्त्वाची एक गोष्ट त्यामध्ये सांगितली की पत्नी शिक्षित आहे म्हणजे ती कमावतेच असं अजिबात नाही. हे सिद्ध करण्याची जबाबदारी पतीवर असते. पत्नीला राहण्यासाठी घर मिळणं ही सुद्धा पोटगीचा एक महत्त्वाचा भाग आहे. शेवटी काय झालं याच्यामध्ये की पोटगी जी आहे 25 लाखावरून वाढवून 40 लाख रुपये केले कोर्टाने. तर अशा प्रकरणामध्ये एक संदेश जर द्यायचा म्हटलं तर तो संदेश असा देता येईल की पत्नीला हक्क हा मुलांवर नाही तर पतीच्या जबाबदारीवर आधारित असतो.